स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये। सकाळचे वाजलेत 2:45 आणि 3:15 वाजून 10 मिनिटाची आपल्याला राईड येते इथनं। तर आपल्या इथनं जे जो 2-2.5-3 किलोमीटर पासून 3-4 असेल तरी तर आपण अर्धी टाकी सीएनजी डायरेक्ट निघालोय। अर्धी टाकी एक गाडी सीएनजी भरायला निघालो होतो, पण वेळ तेवढा पोहोचणार नाही आणि 280 रुपयाची जे छोटीच राईड आहे, पण एअरपोर्टची असल्यामुळे मग मी घेतली 9.5 किलोमीटरची। तर रेट पण मिळतोय 28 रुपये 27 रुपये रेट मिळतोय किलोमीटरला। सो आपण घेतोय डायरेक्ट। आपली सुरुवात होती आणि आज हीटर लावलाय सकाळ सकाळ गार वाजते। तर लोकेशनच्या जे जाईपर्यंत हीटर ठेवूया, नंतर मग आपलं बंद करू। तर ठीक आहे, ट्रिप झाल्यानंतर करतो अपडेट। आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला। नेहमीची सवय आपली, आल्यानंतर आधी आपण कॉल करतो, कन्फर्म करतो लोकेशन। तर लोकेशन बरोबर आहे, तर येतो बोललेत कस्टमर। तर ठीक आहे, इथनं काय मला 18-19 मिनिटं लागतील पोहोचायला। तिथनं फक्त लगेच मिळाली पाहिजे। सॅटरडे आज थोडं स्लो असतं आयटीचं, त्यासाठी सकाळी लवकर निघालोय। बघूया आता सुरुवात होती का नंतर आपली पटकन। एअरपोर्टला ड्रॉप झाला तो 340 रुपये घेतले आपण। 280 झाले कस्टमर। मग घराचं गिझर ऑफ करायचं विसरलो होतो, तो 2-2.5 किलोमीटर एक्स्ट्रा झालं, त्याचे आपण 50 रुपये घेतले। तर आपल्याला 340 रुपये मिळाले। तिथनं थोडा वेळ थांबून आपल्याला वाकडची ट्रिप मिळाली 310 रुपयाची। तर कस्टमरने थोडे 5-6 रुपये जास्त केले, तर 315 रुपये मिळाले। तिथनं आपण येता येता रॅपिडोला छोटी राईड केली 3.5 किलोमीटरची, 1.5 किलोमीटर पिकअप, त्याचे 160 रुपये मिळाले। आणि आता लगेच ऑन द वे मी सहज बघितलं रिझर्वेशनला, तर 5 वाजून 10 म्हणजे लगेच 10-15 मिनिटात मला ट्रिप होती एअरपोर्टची। तर आता एअरपोर्टची ट्रिप घेतली 365 रुपयांनी औंधपासनं। तर निघालोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला। ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट। आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमर सोबत गप्पा मारत आलो। नागपूरचे होते, कॅनडाला चालले होते। तर बोलता बोलता कळलं नाही कधी टायमिंग गेला। 365 रुपये मिळाले आणि लगेचच ड्रॉप केल्यानंतर 360 का 65 रुपये असंच परत दाखवलं। पिंपळे सौदागर कस्टमरचा कॉल पण आला आणि एरो मॉलला चाललेत। आपण पण एरो मॉलला निघालोय, लगेच ट्रिप मिळाली कंप्लीट करायच्या आधीच। तर चांगली गोष्ट आहे। बघूया एरो मॉलला जाऊ, कस्टमरला पिक करूया। एअरपोर्टला ड्रॉप झाल्यानंतर आपल्याला लगेचच ट्रिप मिळाली पिंपळे सौदागरची। तर पिंपळे सौदागरचा ड्रॉप झाला आपला। तिथनं थोडा वेळ थांबलो, तिथं मग आपल्याला एक रुबी हॉलची राईड मिळाली। वाकड येते नाही मॅच झाली, तर ठीक आहे। तिथनं आपल्याला रुबी हॉलची राईड मिळाली। ती झाल्यानंतर आपण स्टेशनला आलो 6 नंबरला, फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर आपल्याला पिंपळे सौदागर आले। पिंपळे सौदागरचे कस्टमरला 160 रुपये दाखवले होते। तर गुजरातवरून आले होते लेडीज, त्यांना माहित नव्हतं मीटरचं। आपण मीटरने सांगितलं 315 आणि उबेरचं काहीतरी ऑफर होती त्यांना। आपल्याला 218 दाखवले होते, 60 रुपये आपल्याला त्यात एक्स्ट्रा मिळाले। 375 रुपये आपल्याला त्या ट्रिपचे मिळाले। तिथनं मग आपण थांबलो बराच वेळ, 10-15 मिनिटं थांबल्यानंतर आपल्याला परत आता स्टेशनची प्लॅटफॉर्म नंबर 1ची रॅपिडोला आली 294, 14 किलोमीटर 228 आलं तर मीटरने घेऊन आलोय आपण। आता थांबले, टोटल आपलं काम झालंय 2511 रुपयाचं। तर 2511 रुपयामध्ये गाडी चालली आहे 148 किलोमीटर आणि टाइम झालाय 9:30। तर इथं काय वाजत नाही, वाजतंय पण 2 ट्रिप माझ्या कॅन्सल झाल्या। मीटरने काही ॲग्री होत नव्हते। 220-30 रुपयामध्ये ट्रिप पडतात ते उबेरच्या। सो आता मूड पण गेलाय माझा। तर ठीक आहे, 2500 रुपयाचं काम झालंय। आपण निघतोय घराच्या साईडला। ऑन द वे जर आपल्याला काय पडली तर ठीक, नाही तर मग आपण इथं थांबतोय आज। तर ठीक आहे, सकाळी लवकर निघाल्यामुळं आज आपलं टार्गेट पूर्ण झालं। थोडं आणखी करायचं होतं मला एक ट्रिप, पण ठीक आहे आता म्हणजे इच्छा होत नाही माझी। तर झोप पण पाहिजे, झोप व्यवस्थित घ्या। तर इथनं घरी नाश्ता करतो। आता बाहेरचं खाणं बंद केलंय। पेरू घेतला होता एक आणि काकडी होती एक, बघा तुम्ही। फायबर खातोय सध्या, हरकत नाही। डाएट मेंटेन करा, गोळ्या चालू झाल्यात। तर ठीक आहे, थोडंसं लवकर निघतं तर काम होतं। काल थोडा उशीर झाला होता, तर काल काय एवढं विशेष काम झालं नव्हतं।
तर आज आपण केले आपल्या हिशोबाने जेवढं आपलं टार्गेट असतं. एक ट्रिप झाली असती तर काम झालं असतं, पण ठीक आहे, हरकत नाही. बघूया उद्या. सॅटर्डेच्या हिशोबाने तर चांगलं काम झाले की जो सॅटर्डे आपण ऑफ घेत असतो, सुट्टी घेत असतो, सुट्टी न घेता, कारण मागच्या महिन्यामध्ये जवळपास 12 दिवस सुट्ट्या झाल्या माझ्या आजारी असल्यामुळं. तर एकदमच स्ट्रेस नको करायला म्हणून मी इथं थांबतोय. तर हरकत नाही, भेटूया उद्या.